शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी आणि आकाश हॉस्पिटलहून आलेले आहेत. ते जसे हॉस्पिटलहून आलेले आहेत तसं रागिणीला समजलंय की भूमी आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. पण नक्की काय लपवते हे तिला पाहायचं असतं आणि त्यासाठी तिनं एक प्लॅन केलेला आहे. ती आता चक्कर आल्यासारखं करत आहे. आकाश तिला म्हणतोय, "तुला काय झालेलं आहे? आत्या, आपण दवाखान्यात जाऊया का?" तेव्हा ती म्हणते, "नाही रे, आता दवाखान्यात जाण्यासारखं काही नाहीये. तू एवढी काळजी करू नको. मला असं वाटतंय, मला जरा बीपीचा त्रास होतोय. आता बरेच दिवस झाले ना, आपण बीपी चेक केला नाही, शुगर चेक केली नाही. मला वाटतंय त्यामुळंच हे सगळं होत असेल." खरं तर तिला ते चेक करावं असं आकाशने म्हणावं असं वाटत असतं आणि नेमकं आकाश तोच वाक्य बोलतो. आकाश म्हणतो, "आत्या, अगं किती दिवस झालं आपण शुगर आणि बीपी चेकच केलेलं नाहीये. आपण उद्याच हॉस्पिटलमध्ये जाऊया आणि सगळं चेक करूया." भूमीला देखील आता रागिणीच्या बोलण्याचं काही वाटत नाहीये. कारण तिला असं वाटतंय रागिणी आता बदललेली आहे. त्यामुळं हा सगळा तिच्या प्लॅनचा भाग असेल असं आता रागिणीला वाटत नाही. पण मुद्दाम आकाश आणि भूमीला आपण प्लॅन करतोय हे वाटू नये म्हणून अजूनही रागिणी म्हणते, "अरे त्याला काय होतंय? कशाला शुगर आणि बीपी चेक करायचा आणि माझ्यावर पैसे खर्च करण्याची काही गरज नाही." तेव्हा आकाश चिडतो आणि म्हणतो, "पैसे फक्त मी माझ्यासाठीच कमवत नाही आत्या. मी तुझ्यासाठी सुद्धा कमवतोय आणि पैशांचं काय करायचंय? आपल्या माणसाच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी पैसे नसतील तर त्या पैशांचा काय उपयोग आहे?" असं तो बोलतो. यावेळेस भूमीला देखील आकाशचं बोलणं काही वावगं वाटत नाही. कारण भूमीला वाटत असतं, की आता या रागिणीमध्ये बदल झालेला आहे आणि आकाश सांगतो, "आपण उद्याच्या उद्या हॉस्पिटलला जायचं आहे. आपण उद्या हॉस्पिटलला जाऊया. तुझा बीपी, शुगर चेक करूया आणि डॉक्टरांना विचारूया, की नक्की काय करावं लागणार आहे. त्याचबरोबर तुझं डाएट देखील आपण व्यवस्थित करूया." आकाश मात्र अगदी प्रामाणिकपणे आणि प्रेमाने रागिणीची चौकशी करत असतो आणि रागिणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा विचार करत असतो. पण रागिणीच्या मनामध्ये मात्र अजूनही कट कारस्थान आणि कपटीपणा चालू आहे. नक्की भूमीच्या रिपोर्टमध्ये काय असेल आणि भूमी आकाशपासून काय लपवून ठेवत असेल असा प्रश्न तिला पडलेला असतो आणि त्याच कारणामुळं खरं तर तिला हॉस्पिटलला जायचं असतं. उगच ती आकाशला म्हणत असते, की "कशाला हॉस्पिटलला जायचं? अरे काही गरज नाहीये." पण आकाश आता म्हणतो, की "तू माझं ऐकायलाच पाहिजे. मी तुझं आता काहीसुद्धा ऐकणार नाही. मी सांगितलंय ना तुला, आपल्याला हॉस्पिटलला उद्या जायचं आहे, तर जायचं आहे." तर भूमीसुद्धा म्हणते, की "अगदी बरोबर आहे. आपण ह्यांना हॉस्पिटलला घेऊनच जाऊया. कारण यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे." आकाशला देखील भूमी तसं म्हणते ते आवडतं. कारण आत्तापर्यंत भूमी कधीही रागिणीच्या तब्येतीची काळजी करत नव्हती. पण आता रागिणी बदललेली आहे. त्याप्रमाणे भूमी देखील बदललेली आहे. या गोष्टीचा आनंद आकाशला देखील झालेला असतो. आकाश म्हणतो, "अगदी बरोबर. आपण लवकरात लवकर यांना दवाखान्यात घेऊन जाऊया आणि नक्की काय झालं आहे ना ते पाहूया. म्हणजे यांची तब्येत अगदी व्यवस्थित होणार आहे." वरून मात्र पौर्णिमा आणि तिची आई सगळं पाहत असतात आणि अंगठ्याने ओके म्हणून दाखवत असतात. कारण त्यांचा प्लॅन सक्सेस होतोय. तर खालून रागिनी देखील तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहत असते आणि मनात विचार करत असते, की आता या भूमीने नक्की हॉस्पिटलमध्ये आपल्यापासून काय दडवून ठेवलंय, काय लपवून ठेवलंय, ते उद्या गेल्यानंतर मला अगदी व्यवस्थितपणे कळणार आहे. भूमी, तू किती जरी हुशार असली ना, तरी मी रागिनी आहे आणि मी तुझं सत्य बाहेर काढण्यासाठी काय-काय करू शकते ना, ते तुला कळणार नाही, असं ती मनातल्या मनात बोलत असते. आता रात्र झालेली असते आणि आकाश हा त्याच्या बेडरूममध्ये गेलेला असतो. आकाश बेडरूममध्ये जातो आणि तेवढ्यात भूमी देखील आलेली आहे. आकाश दरवाजा उघडतो आणि भूमीला आतमध्ये घेतो. भूमी आत येते आणि बेडवर जाते. आकाश म्हणतो, "चला आता ना मला खूप झोप आलेली आहे, मी तर झोपणार आहे." भूमी म्हणते, "इतक्या लवकर?" आकाश म्हणतो, "हो." मग भूमी म्हणते, "पण आज काय माहिती, बाळाला मात्र कसलीच झोप येत नाहीये," असं भूमी सांगते. आकाश म्हणतो, "अरे, आता काय बाळाचं? त्याला का झोप येत नाही बरं?" भूमी म्हणते, "मला असं वाटतंय त्याला त्याच्या बाबांकडून गोष्ट ऐकायची आहे." आकाश म्हणतो, "अगं मी तर ना खूप कंटाळलो आहे. आता मला काही देखील सुचणार नाहीये. मला असं वाटतंय की पटकन झोपी जावं." भूमी म्हणते, "असं करणार आहात का तुम्ही? मग मी तुमचं नाव बाळाला सांगणार आहे. बाबांना बाळाचं काहीच पडलेलं नाहीये हे त्याला समजू द्या." तेव्हा आकाश म्हणतो, "असं अजिबात नाही बरं का. मला तर बाळाशी खूप खूप बोलू वाटतं." भूमी म्हणते, "बोलू वाटतंय ना, तर मग त्याला आता छान-छान गोष्ट तुम्ही सांगावी लागणार आहे." आकाश आता बाळाकडे पाहत असतो आणि म्हणत असतो, "होय का रे बाळा, तुला माझ्याकडून गोष्ट ऐकायची आहे का?" तो भूमीला म्हणतो, "अगं पण त्याला काय समजत असेल का? आपण कशाला गोष्ट सांगतोय त्याला?"
भूमी म्हणते, "त्याला सगळं काही समजत असतं. तुम्हाला माहीत आहेत ना गर्भसंस्कार, त्यामुळं त्याला सगळं काय कळतंय. त्याला गोष्ट ऐकायची आहे ना, चला सांगा बरं लवकरात लवकर आणि छान गोष्ट सांगा." आकाश म्हणतो, "हा तुझा हट्टीपणा आहे बरं का. खरं तर हा बाळाचा हट्टीपणा नाहीये." भूमी म्हणते, "तसं समजा, पण आता बाळाला गोष्ट ऐकायची आहे आणि गोष्ट ऐकल्याशिवाय बाळ काही झोपणार नाहीये, त्यामुळं त्याला गोष्ट तुम्ही सांगावीच लागणार आहे." आकाश म्हणतो, "मग तू सांग की त्याला गोष्ट." ती म्हणते, "नाही, त्याला फक्त बाबांकडूनच गोष्ट ऐकायची आहे." आता आकाशला गोष्ट सांगण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. आकाश म्हणतो, "एवढा तुझा आणि बाळाचा हट्टीपणा चालू आहे ना, तर मी त्याला छानशी गोष्ट सांगतो. तर ऐक." असं म्हणून तो गोष्ट सांगायला लागतो. तो सांगतो, "एक लहान छोटूसं बाळ असतं, म्हणजे आपल्या बाळापेक्षा थोडंसं मोठं असतं बरं का. आणि ते एके दिवशी आईला काय म्हणतं, 'आई, आई, आज मी शाळेत जाणार नाही बरं का.' भूमी त्याची सगळी गोष्ट शांतपणे ऐकत असते. आई म्हणते, "का रे बाळा, का जाणार नाहीस तू शाळेला?" तेव्हा ते बाळ म्हणतं, की "अगं आई, माझं ना पोट दुखतंय." आई म्हणते, "असं आहे का? बरं, बरं, ठीक आहे बाळा, तू काय शाळेला जाऊ नको बरं का." मग बाळ खुश होतं आणि मग घरीच थांबतं. तेव्हा आई त्याला म्हणते, "आज आहे ना बाळा, मी तुझ्यासाठी छान असा काढा तयार करणार आहे. तो काढा जर का पिला ना, तर तुला बरं वाटेल. तुझं पोट दुखायचं कमी होईल. पण तो काढा जरासा कडू असणार आहे बरं का. पण आता तब्येतीसाठी तो काढा तुला प्यावाच लागणार आहे." असं आई त्या बाळाला सांगत असते. त्याचबरोबर सांगते, की "तो काढा पिल्यानंतर आज दिवसभर तू दुसरं काहीही खाऊ नको. कारण पोट दुखतंय ना, तर दुसरं काही खाल्लं तर तुला त्रास होईल. त्यानंतर संध्याकाळी बाबा आले ना, की मग तुम्ही दोघंही दवाखान्यामध्ये जा. दवाखान्यामध्ये गेलात ना, की डॉक्टर तुला विचारतील, 'काय होतंय?' तू सांग त्यांना तुला काय-काय होतंय ते. आणि मग डॉक्टर तुला टुचुक्कन इंजेक्शन देतील आणि मग तुला बरं वाटायला लागेल." बाळ सगळं काय ऐकत असतं आणि आईनं ती सांगितलेली गोष्ट आहे त्यामध्ये बाळाला आता दवाखान्यात जावं लागणार, बाळाला कडू-कडू काढा प्यावा लागणार आणि बाळ तर खरं खोटं बोललेलं आहे. म्हणजे बाळाचं पोट दुखत नाहीये, तरी देखील ते दुखतंय असं म्हणत असतं आणि त्यामुळं बाळ ठरवतं, की आपल्याला शाळेमध्ये जायचं आहे. आई सांगते, "जर का तू शाळेमध्ये गेलास, तर तुला काढा पण प्यावा लागणार नाही आणि डॉक्टरांकडून टुचूकही करावं लागणार नाही." भूमी ती सगळी गोष्ट ऐकत असते आणि आकाश शांतपणे ती गोष्ट सांगत असतो. आकाश म्हणत असतो, "मग बाळा, काय करणार तू? शाळेला जाणार की कडू-कडू काढा पिणार आणि टुचूक करून घेणार?" भूमी आकाशला विचारते, "मग ते बाळ काय करतं?" तेव्हा आकाश म्हणतो, की त्या बाळाला खूप वाईट वाटतं. बाळाला कळतं, की आपण आपल्या आईला खोटं बोललेलं आहे. आपण आपल्या आईला खोटं बोलायला नाही पाहिजे होतं. बाळ लगेच सांगतं, की "आई, अगं माझं पोट दुखत नाही बरं का. मी तुझ्याशी खोटं बोललो होतो. मला ना कडू-कडू काढा देऊ नको. त्याचबरोबर मला टुचूक करायला नेऊ नको. मी आता शाळेमध्ये जाईल." अशा प्रकारे ती गोष्ट संपते. पण आकाश सांगतो, की "बाळा, तुला समजलं का रे? कधीही आपल्या लोकांना आपण खोटं बोलू नये. आपल्या लोकांना कधीच कोणती गोष्ट खोटी सांगू नये. तसं जर का सांगितलं ना, तर आपल्या लोकांना वाईट वाटतं. खोट्या गोष्टीचा परिणाम नेहमी वाईट होत असतो." असा गर्भसंस्कार देखील आकाशने त्या बाळावर केलेला असतो. आकाश त्या बाळाला गोष्ट सांगत असतो, तेव्हा भूमीला मात्र एका गोष्टीचं वाईट वाटत असतं. तिला समजत असतं, की आपण आकाशपासून डॉक्टरांचे रिपोर्ट लपवून ठेवलेले आहेत. कारण त्या रिपोर्टमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि त्यामुळेच आपण ते आकाशला सांगितलेले नाहीयेत, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. पण आकाश बाळावर ज्या पद्धतीने संस्कार करतोय, तेव्हा तिला समजतं, की आपण मात्र आकाशशी खोटं बोलत आहे. आपण देखील आकाशला खोटं बोलायला नको, असेच विचार तिच्या मनामध्ये येत असतात. पण जर का आकाशला आपण ही गोष्ट सांगितली, तर त्याला या गोष्टीचं वाईट वाटेल आणि त्यामुळं ही गोष्ट सांगावी का न सांगावी, असा प्रश्न भूमीला पडलेला असतो. पण आकाशने जी गोष्ट सांगितली आहे, त्या गोष्टीचं तात्पर्य मात्र भूमीपर्यंत पोहोचलेलं असतं आणि आकाश गोष्ट सांगून शांतपणे झोपी गेलेला असतो. भूमी मात्र अजून देखील शांत झोपलेली नसते. कारण तिला आठवत असतं ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट. डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं असतं, की आता जर का 7वा महिना लागला, तर 7व्या महिन्यामध्ये खूप काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, असं डॉक्टरांनी भूमीला सांगितलेलं असतं आणि भूमीला तीच गोष्ट आठवत असते. या गोष्टीबद्दल आकाशला सांगावं की न सांगावं असा प्रश्न मात्र अजून देखील तिला पडलेला असतो. आकाश मात्र आता शांतपणे झोपलेला असतो. भूमीला डॉक्टरांचं सांगितलेली गोष्ट नुसती डोक्यात घोळत असते. डॉक्टरांनी तिला सांगितलेलं असतं, की 7व्या महिन्यापासून पुढं कधीही बाळ होऊ शकतं. त्याचबरोबर बाळाच्या जन्माच्या वेळेस खूप मोठे कॉम्प्लिकेशन होऊन तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. आता यामध्ये भूमीचा जीव देखील जाऊ शकतो हे भूमीला माहीत असतं. पण आता ही गोष्ट तिला आकाशला सांगायची नसते. कारण आता आपल्यासाठी बाळ इम्पॉर्टंट आहे आणि आकाशला तर बाळ किती आवडतं हे तिला माहीत आहे. त्यामुळं आपण काही जरी झालं तरी
या गोष्टीबद्दल आकाशशी एक शब्द देखील बोलायचा नाही असंच तिनं मनाशी ठरवलेलं असतं. त्याचबरोबर डॉक्टरांचे ते रिपोर्ट आकाशच्या हाती पडू द्यायचं नाही असं देखील तिने मनाशी ठरवलेलं असतं. कारण ते रिपोर्ट जर का आकाशपर्यंत पोहोचले तर आकाश ते रिपोर्ट बघणार आणि आकाश अशा वेळेला काय निर्णय घेईल काय सांगता येत नाही. कारण आपल्या जीवाला धोका आहे म्हणल्यानंतर आकाशच्या मनामध्ये बाळाविषयीचे काय विचार येतील असं तिला वाटत असतं. त्यापेक्षा आकाशला आपण ती फाईलच मिळू द्यायची नाही आणि आपले रिपोर्ट त्याला मिळू द्यायचं नाही असंच तिनं ठरवलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी आणि आजी दोघीही मंदिरामध्ये चाललेल्या असतात. दोघीही चालत, चालत चाललेल्या असतात. चालत असताना आजीचे मात्र पाय दुखत असतात आणि त्या म्हणतात, "अगं भूमी, मला ना खूप थकल्यासारखं वाटायला लागलेलं आहे. इथे कुठे बाक असला ना, तर आपण त्या ठिकाणी थोडंसं बसूया." भूमी म्हणते, "हो, इथेच जवळ बाक आहे. आपण त्या बाकावर जाऊन बसूया. त्यानंतर आपण थोड्या वेळाने दवाखान्यामध्ये जाऊया आणि मंदिरात पण जाऊया." आजी म्हणतात, "ठीक आहे." असं म्हणून जवळच आलेल्या बाकावर आजी बसतात. त्यांना तहान देखील लागलेली असते. भूमी म्हणते, "तुम्हाला तहान लागली आहे ना? थांबा, मी तुम्हाला पाणी देते." असं म्हणून स्वतः आणलेली बाटली आहे, पाणी बॉटल आहे, ती भूमी त्यांना देते. आजी पाणी पितात आणि म्हणतात, "भूमी, अगं आता दिवस असे पटापट निघून जातील आणि तुला 7वा महिना लागेल. 7वा महिना लागला ना, की आपण छान असं डोहाळ जेवण करायचं." त्या जेव्हा 7व्या महिन्याबद्दल बोलत असतात, तेव्हा भूमीला खूपच छान वाटतं. भूमी विचार करायला लागते. खरं तर भूमीच्या मनामध्ये 7व्या महिन्याविषयीचे विचार म्हणजे आपल्याला काही कॉम्प्लिकेशन होणार की नाही असे येत असतात. पण ती गोष्ट तिने आजीला देखील सांगितलेली नसते. 7व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवण अगदी थाटामाटात करायचं असं आजी म्हणतात. तेव्हा भूमी म्हणते, की "हो, आपण खूप चांगलं डोहाळ जेवण करूया." आजी म्हणतात, "हो, मला देखील असंच वाटतंय. या बाळाचं आगमन आहे ना, आपल्या घरामध्ये चैतन्य, आनंद आणि सुख घेऊन येणार आहे." आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या चालायला लागतात. पुन्हा एकदा त्या मंदिराकडे जात असतात. भूमी त्यांना घेऊन जात असते आणि तेव्हाच भूमीचं लक्ष जातं ते म्हणजे तिच्या डॉक्टरकडं. तिचे डॉक्टरसुद्धा त्याच ठिकाणी आलेले असतात. आजी भूमीला बोलत असतात, की "तू काही काळजी करू नको. तुझी सगळी काळजी मी घेणार आहे. जसा तुला 7वा महिना लागेल ना, बघ मी अगदी तरुण पोरीसारखी तुझ्यासाठी धावपळ करणार आहे. कारण त्यानंतर तुला धावपळ करणं होणार नाही ना आणि तब्येतीची तू अजिबात काळजी करू नको. माझ्याकडं देवीचा अंगारा आहे. दररोज तो अंगारा स्वतःला लाव. तुला काही देखील होणार नाही आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पार पडतील," असं ती बोलत असते. त्याच टायमाला भूमीला डॉक्टरांचा फोन येत असतो. हॉस्पिटलमधून फोन येत असतो, की "रिपोर्ट तयार झालेले आहेत. रिपोर्ट घेऊन जा." भूमी मात्र मेसेज पाहते आणि शांतपणे बसते आणि आजीशी ती बोलायला लागते. तेवढ्यात भूमीचं लक्ष त्या डॉक्टरांकडे जातं. ते डॉक्टर तेथेच असतात आणि ते देखील त्याच रिपोर्टविषयी बोलत असतात. भूमी त्या डॉक्टरांकडे पाहते आणि भूमी त्यांना हाक मारायचा प्रयत्न देखील करते. पण डॉक्टरांनी हेडफोन घातलेले असतात, त्यामुळे त्यांना भूमीचा आवाज येत नाही. भूमी त्यांना हाक मारत असते, पण डॉक्टर मात्र पुढं-पुढं चालत असतात. भूमीला काही केल्या, ते रिपोर्ट दुसऱ्या कोणाला देऊ नका, ते रिपोर्ट फक्त मलाच द्या, असं त्या डॉक्टरांना सांगायचं असतं. पण नेमका तो मेसेज त्या डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाही. डॉक्टर फोनवर बोलत असतात आणि पुढं-पुढं निघून चाललेले असतात. भूमी त्यांना पाठीमागून हाक मारत असते, पण भूमीचा आवाज मात्र काही केल्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आजी देखील भूमीला म्हणत असतात, की "ठीक आहे, आपल्याला ते नंतर भेटतील. आपण स्वतःच जाऊया," असं म्हणून आजी देखील भूमीला सांगत असतात. इकडे आता आकाश ऑफिसला चाललेला असतो आणि पौर्णिमा त्याच्यासाठी डबा तयार करून देत असते आणि त्याच वेळेला रागिनी देखील पाठीमागून आलेली असते. आकाश रागिनीला म्हणतो, "आत्या, आज तू देखील ऑफिसला येणार आहे." आणि पौर्णिमाला सांगतो, की "पौर्णिमा, आज आत्याचा देखील डबा तयार करून दे." तेव्हा पौर्णिमाला आश्चर्याचा धक्का बसतो. त्याचबरोबर राजा काकाला देखील आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. आता हिला कशाला तो ऑफिसला घेऊन चाललाय असा प्रश्न त्याला पडलेला असतो. तेव्हा आकाश राजा काकाला सांगतो, की आजपासून आत्या माझ्याबरोबर ऑफिसला येणार आहे. अजूनही रागिणीला समजलेलं नसतं, की आपण ऑफिसला का चाललेलो आहे. तेव्हा आकाश सांगतो, की आजपासून आत्या ऑफिसमध्ये काम करणार आहे. हे ऐकल्यावर राजा काकाला मोठा धक्काच बसतो. कारण अचानक त्याने हा निर्णय घेतलेला असतो आणि रागिणीला देखील या गोष्टीचा धक्का बसलेला आहे. खरंच आकाश आपल्यावर एवढा मेहरबान झालाय का? असा प्रश्न तिला पडलेला असतो. आकाश म्हणतो, की "मला माहिती आहे, आत्या तुझ्या मनामध्ये काय विचार येत असतील. तुला असं वाटत असेल, की भूमीला ही सगळी गोष्ट पटत असेल का? पण हा निर्णय मी भूमीला विचारूनच घेतलेला आहे आणि भूमीने सांगितलंय, की तू घरी असल्यानंतर तुला एकटीला बोर होत असणार आहे आणि त्यामुळं तू ऑफिसला जाणं गरजेचं आहे. आता तू माझ्याबरोबर दररोज ऑफिसला यायचं आहे." तेव्हा रागिनी मात्र मुद्दाम त्याला म्हणते, की "नको, मला ऑफिसला येऊन काय करायचंय आणि मी तिथं काय काम करू?" आकाश म्हणतो, "काय काम करू तुला माहिती आहे ना? तुझी जी अगोदरची पोस्ट होती ना, तीच पोस्ट मी तुला देणार आहे."
तेव्हा रागिनी म्हणते, "मला काहीसुद्धा नको आहे. मी आता इथंच घरातच बरे आहे." ती मुद्दाम आकाशला तशी बोलत असते. "अजूनही मला माझ्या मुलाची आठवण येते," असं ती म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो, की "तुला त्यासाठी तर सांगतोय, ऑफिसला चल." ती म्हणते, "ऑफिसला गेल्यावर काय आठवण येणार नाहीये का?" आकाश म्हणतो, "ते काही जरी असलं तरी तू ऑफिसला यायलाच पाहिजे. मी आता तुला अभिजित ज्या पोस्टला होता ना, ती पोस्ट मी तुला देणार आहे आणि त्याच टेबलला तू काम करायचं आहे." राजा काकाला मात्र आकाशचा हा निर्णय अजिबात पटलेला नसतो. कारण तो निर्णय त्याने एकट्याने घेतलेला असतो आणि राजा काकाला असं वाटत असतं, की काही केल्या रागिणीला मात्र ऑफिसला घेऊन जायला नाही पाहिजे. इकडे अजूनही भूमी आणि आजी चालत असतात आणि त्या दवाखान्याकडे चाललेल्या असतात. भूमीचं लक्ष त्या डॉक्टरांकडेच असतं. डॉक्टरांना सांगायचं असतं, की मला ते रिपोर्ट पाहिजेत, पण डॉक्टर मात्र पुढे बघून चाललेले असतात आणि डॉक्टर तिकडे चालल्यामुळे त्यांना भूमीचं अजिबात काही ऐकू येत नसतं. डॉक्टर पुढे-पुढे निघून जातात आणि भूमी मात्र त्यांच्याकडे पाहतच राहते. भूमीला काही केल्यात ते रिपोर्ट दुसऱ्या कोणाच्या हातात पडू द्यायचे नसतात. आता भूमीला थोडीशी चक्कर आल्यासारखी सुद्धा होत असते. तेव्हा आजी म्हणतात, "अगं भूमी, काय झालं तुला?" भूमी म्हणते, "मला थोडासा त्रास होतोय. थोडं चक्कर आल्यासारखं होतंय." त्या म्हणतात, "या वेळेस असं होतच असतं. मी तुला अंगारा देते. तो अंगारा स्वतःला लाव. तुला बरं वाटेल." इकडे आकाश आणि रागिनी आता ऑफिसला चाललेले असतात आणि त्या अगोदर ते रागिनीचं चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलला पोहोचणार असतात. इकडे भूमीचे रिपोर्ट तयार झालेले असतात. डॉक्टरांना माहीत असतं, की ते रिपोर्ट फक्त भूमीलाच द्यायचे आहेत. आकाश आणि रागिनी देखील त्याच ठिकाणी पोहोचलेले असतात. खरं तर डॉक्टर ते रिपोर्ट स्वतःकडे ठेवणार असतात, पण तेवढ्यात एक नर्स येते आणि त्यांना बोलवून घेऊन जाते. इकडे आकाश हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि नेमके ते रिपोर्ट आता आकाशच्या हाती लागलेले आहेत. रागिनीच्या अगदी मनासारखी गोष्ट घडलेली आहे. आता रागिनीला त्या रिपोर्टमध्ये नक्की काय आहे ते वाचायचं असतं आणि त्यामुळे ती आकाशला म्हणते, "आकाश, अरे मला जरा कसं तरी व्हायला लागलेलं आहे. मला जरा एक ग्लास भरून पाणी आणून देशील का? मला थोडंसं अस्वस्थ वाटतंय." असं ती म्हणते आणि आकाश तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पाणी आणण्यासाठी निघून जातो. ती पटकन ते रिपोर्ट काढते आणि वाचायला सुरुवात करते. ती वाचल्याबरोबर तिच्या लक्षात येतं, की भूमीच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन आहे आणि त्यामुळे तिचा जीव देखील जाऊ शकतो. तिने आकाशचा फोन अगोदरच काढून घेतलेला असतो आणि त्यामधून ती डॉक्टरांना मेसेज करते, की या रिपोर्टबद्दल आता तुम्ही कोणाला काही सांगू नका. आपण तिघं एकत्र असलो तरी देखील कॉम्प्लिकेशनविषयी तुम्ही काहीच बोलू नका. आता असा मेसेज करून तिने तो सेंड केलेला असतो आणि तो मेसेज डिलीट देखील करून टाकलेला असतो. आता आकाशला याबद्दल काहीच माहिती नाहीये, पण डॉक्टरांना असं वाटणार, की आकाशला कॉम्प्लिकेशनबद्दल सगळं काही माहिती आहे. रागिनीने तिचा डाव चालून ठेवलेला आहे. रागिनीने मेसेज सेंड केलेला आहे आणि डिलीट देखील करून टाकलेला आहे. इकडे अजूनही भूमी तेथेच बसलेली असते. भूमीला आता आजीने अंगारा दिलेला आहे. हा देवीचा अंगारा आहे. हा तुझं रक्षण करणार आहे. कितवाही महिना असू दे आणि कोणतंही संकट असू दे, देवीच्या या अंगाराने तुला नक्की बरं वाटेल असा विश्वास आता आजीने भूमीला दिलेला असतो आणि भूमीला देखील असाच विश्वास वाटत असतो. ती फाईल घेऊन रागिनी जेव्हा घरी येते, तेव्हा पौर्णिमा आणि पौर्णिमाच्या आईला ती सांगते, की आपल्या हाती एक महत्त्वाची फाईल लागलेली आहे. त्या विचारतात, "काय आहे?" तेव्हा ती सांगते, की भूमीच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन आहेत. तिचा यामध्ये जीव देखील जाऊ शकतो. पौर्णिमा म्हणते, "मग यासाठी आपल्याला आता काय करावं लागेल? आपल्याला अजून वाट पाहावी लागणार आहे का?" तेव्हा रागिनी म्हणते, "हो, आपल्याला 3 महिने वाट पाहावी लागणार आहे." आता 7वा महिना लागल्यानंतर तिच्यामध्ये कॉम्प्लिकेशन निर्माण होणार आहेत आणि जर का प्रेग्नन्सी लवकर झाली, तर तिचा जीव देखील जाऊ शकतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा सीरियल आपली पुढे गेलेली आहे आणि 3 महिन्यानंतर नेमका डोहाळ जेवणाचं सुरू झालेलं आहे आणि डोहाळ जेवणासाठी घरामध्ये सगळीकडं सजवासजव सुरू झालेली आहे. सगळा हॉल छान सजवलेला आहे. पाळणाच छान सजवला आहे, त्याचबरोबर चंद्रकोर देखील छान अशी सजवलेली आहे. त्या पाळण्यावर आकाश आणि भूमी दोघेही बसणार आहेत. पाळणा मजबूत आहे का नाही बघ, असं देखील सांगितलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, भूमी डोहाळ जेवणासाठी छान अशी तयार होत आहे आणि त्याच वेळेला तिच्यासमोर आकाश देखील आहे. आकाश तिच्याकडं पाहतच राहतोय. भूमीचं सौंदर्य अगदी पाहण्यासारखं आहे. 7व्या महिन्यामध्ये भूमीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे आणि आकाश देखील ते सगळं पाहत आहे. आकाश तिच्याशी छान-छान बोलत आहे. आकाश आणि भूमी डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला जेव्हा झोपाळ्यामध्ये बसलेले असतात, तेव्हा तिथे पौर्णिमा येते आणि राडा घालायला लागते. तिने सर्व वस्तूंची आदळआपट करायला सुरुवात केलेली आहे.
तिने खूप काही वाईट बोलायला सुरुवात केलेली आहे. पण आता आकाश शांत बसलेला नाहीये. आकाश आता पौर्णिमाच्या अंगावर गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश आता तिला हाकलून देणार का, ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. पौर्णिमाने मात्र जबरदस्त राडा घालायला सुरुवात केलेली आहे. पौर्णिमाला असं वाटतंय, की हे सगळं अजिबात झालं नाही पाहिजे. सुखी, आनंदी आकाश आणि भूमी यांना पाहिल्यानंतर तिला खूपच पित्त झालेलं आहे. तिला खूपच वाईट वाटत आहे आणि ती आदळआपट करायला सुरुवात करत आहे. पण यावेळेस आकाश शांत बसलेला नाही. आकाशने चांगलाच तिला दम दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता आकाश तिच्या हाताला धरून घराच्या बाहेर धक्के मारत कसा काढतोय ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक